नमस्कार. शाकल्य कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर पूजा राजोपाध्ये. आज आपण शतावरी या वनस्पतीचे उपयोग बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये शतावरीला रसायन वनस्पतीचा दर्जा दिला गेलाय. शरीरातील उत्साह वाढवणे, पुनरुज्जीवन शरीराचं करणे, त्याचप्रमाणे मन आणि शरीर या दोन्हीचंही पोषण शतावरी अत्यंत उत्तमरित्या करते. तसेच शतावरी ही त्रिदोष शामक आहे. आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ हे 3 दोष वर्णन केलेले आहेत. तर या 3 दोषांना सम्यक स्थितीत ठेवण्याचं काम शतावरी अतिशय उत्तम करते. कारण या तिन्ही मधली जर साम्यावस्था बिघडली तर व्याधीची निर्मिती होते आणि ह्या व्याधींना त्यामुळे शतावरी ही दूर ठेवते आणि यामुळे शतावरी ही आपल्याला त्रिदोष शामक म्हणून अतिशय उपयोगी आहे. त्याचप्रमाणे मधुर आणि शीतल गुणाने शतावरी ही वनस्पती बहुउपयोगी ठरते. तसेच स्त्रियांमध्ये तर औषधाची राणी म्हणून तिला संबोधलं गेलंय. स्त्रियांमध्ये ती अतिशय उपयोगी ठरते. फायटोइस्ट्रोजेन हे शतावरीमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे इस्ट्रोजेनचं संतुलन राखण्याचं काम ती अतिशय उत्कृष्टरित्या करते. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीमध्ये या इस्ट्रोजेनची पातळी थोडीशी विचलित झालेली असते. तर यामध्ये ती शतावरी ही दिली गेली तर त्याच्या ज्या तक्रारी असतात, पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होणे किंवा मनाची अस्थिरता असणे, हृदयामध्ये धडधड होणे, शांत झोप न येणे, ह्या ज्या गोष्टी ह्या तक्रारी असतात त्या शतावरी घेतल्याने दूर होतात. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याला बळ देणारी ही अशी आहे. प्रसूतीनंतरच्या पुनर्बांधणीमध्ये तर शतावरी अतिशय उपयोगी पडते. प्रसूतीनंतर स्त्रियांना दौर्बल्य येतं, अशक्तपणा येतो, हाडांमध्ये दुर्बलता येते. तर त्यावेळी शतावरी जर घेतली, तिची योजना केली तर ती अतिशय उपयोगी ठरते. तसेच आईला, बाळाला दूध देणे, प्रसूतीनंतर आईला दूध देणे हे आवश्यक असते. कारण आईच्या दुधामध्ये इम्युनोग्लोब्युलिन भरपूर प्रमाणात असतात, मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. तर त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती ही वाढते. तर हे दूध पुरेसं यावं किंवा चांगल्या क्वालिटीचं यावं यासाठी शतावरी अतिशय उपयोगी ठरते. तर अशा वेळी प्रसूतीनंतर त्या स्त्रीला किंवा त्या मातेला शतावरी कल्प दुधामध्ये उकळून ते दूध कोमट झाल्यावर त्या स्त्रीला रोज दिल्यास तिचे ते प्रोलॅक्टिनची जी पातळी असते शरीरातली ती पुरेशी ठेवली जाते आणि त्यामुळे तिला पुरेसं दूधही येतं आणि तेही चांगल्या क्वालिटीचं असतं. त्यामुळे ते बाळ सशक्त आणि सुदृढ होतं. त्यामुळे त्यावेळी सुद्धा शतावरी ही अतिशय उपयोगी ठरते आणि म्हणूनच तिला औषधांची राणी सुद्धा समजलेलं आहे. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात जसं उपयोगी पडतं तसं प्रसूतीनंतरही ती चांगली उपयोगी पडते. तसेच इम्युनो मॉड्युलेटर म्हणून उपयोगी पडते. म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीरातली वाढवते. आता मध्यंतरी कोरोनाने अक्षरशः उच्छाद मांडला होता. तर त्यावेळेस हे जे संसर्गजन्य रोग आहेत, सामान्य आजारांपासून आपल्याला लढा देण्याची, प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम ही शतावरी अतिशय उत्कृष्टपणे आपल्या शरीरात करते. तसेच पचन संस्थेमध्ये सुद्धा तिचं अतिशय उत्कृष्ट काम दिसून येतं. आता सध्या लहान मुलं काय, मोठी माणसं काय, तिखट, तेलकट, चमचमीत असे पदार्थ खायला फार त्यांना आवडतं. तर त्यामुळे काय होतं, तर आपल्या आतड्यांचा क्षोभ होतो, दाह होतो, तिथे ऍसिडिटी वाढते आणि त्यामुळे नंतर तर आतड्याला व्रण पडायला लागतात. तर अशा वेळी अल्सर रोधक म्हणून शतावरी अतिशय उत्कृष्ट काम करते.
म्हणजे पचन संस्थेतील आतील आवरणाचं संरक्षण ती चांगल्या प्रकारे करते. पचन संस्थेला शांत ठेवते. तसेच शतावरी हे अँटीऑक्सिडंट म्हणूनही चांगलं काम करते. म्हणजे तिच्यामध्ये अँटीऑक्सिडंटने ती समृद्ध आहे. त्यामुळे वार्धक्य किंवा जे दीर्घकालीन आजार असतात ते आपल्या शरीरातून दूर ठेवले जातात. तसेच फ्री रॅडिकल्स जे असतात आपल्या शरीरात तयार होत असतात, तर ते फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करण्याचं कामही शतावरी अतिशय उत्कृष्टपणे करते. त्यामुळे हृदय, मूत्रपिंड, यकृत ही महत्वाची जी आपल्या शरीरातील अवयव आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे शतावरी करते. रक्त शुद्धीकर तर आहेच ती, आणि त्यामुळे रक्त शुद्ध करते आणि आपल्या रक्तवाहिन्यातला क्षोभ किंवा दाह हा ती कमी करते. आणि त्यामुळे हृदयापासून जे निर्माण होणारे जे व्याधी आहेत, तर हे व्याधी ती दूर ठेवते. तसेच त्वचा आणि केस यांच्यावरही ती चांगलं काम करते. रक्तशुद्धीकर असल्यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो, त्वचे संबंधी व्याधीही ती दूर ठेवते. तसेच केसांची मुळं घट्ट करणे, केस गळणे यामध्ये सुद्धा शतावरी ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. तसेच दीर्घकालीन आपल्याला आजार होतात किंवा काही वेळा ज्वर होतो, म्हणजे मुदतीचा असा ताप असतो, तर त्यामुळे आपल्याला अतिशय अशक्तपणा येतो, दौर्बल्य येतं शरीरात. अशा वेळी जर शतावरीचे चूर्ण किंवा शतावरी हे अश्वगंधा वगैरे या द्रव्यांबरोबर वगैरे वापरलं तर ते आपल्याला परत उत्साह तजेलदार करण्याचं, आपल्या शरीराला परत फुलवण्याचं काम चांगलं करतं. अशा प्रकारे अनेक आजारांनंतरची पुनर्बांधणी सुद्धा शतावरी उत्तमरित्या करते. म्हणूनच अतिशय उपयोगी, बहुउपयोगी असं तिला म्हटलं जातं. तर आता ही शतावरी कुठल्या फॉर्ममध्ये, म्हणजे कुठल्या ह्याच्यात वापरावी, तर शतावरी चूर्ण वापरतात. शतावरीच्या मुळ्या या वापरल्या जातात आणि त्याचं चूर्ण वापरलं जातं. तर हे चूर्ण कोमट दुधातून किंवा मधाबरोबर घेतलं तरी चालतं, किंवा शतावरीच्या गोळ्या किंवा कॅप्सूल याही बाजारामध्ये उपलब्ध असतात, तर त्याही तुम्ही वापरू शकता. तसेच शतावरीचं सिरप आहे, शतावरीचा चहा सुद्धा, हल्ली चहामध्ये सुद्धा शतावरी घातली जाते. तसेच शतावरी घृत हे आयुर्वेदामध्ये अतिशय वरदानच लाभलेलं आहे. तर वंध्यत्व निवारण किंवा गर्भाशयाला बळ देणं किंवा आजारानंतरचं येणारं दौर्बल्य यामध्ये शतावरी घृत हे अतिशय उपयोगी पडतं. तर अशा प्रकारे शतावरी ही अनेक व्याधींमध्ये उपयोगी, तसेच स्त्रियांची तर मैत्रीणच समजली पाहिजे. स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्येही शतावरी अतिशय उपयुक्त आहे. अशा ह्या शतावरीचा तुम्ही उपयोग खरंच करून घ्या. तर ही माहिती जर शतावरीची तुम्हाला आवडली असेल तर या माझ्या शतावरीच्या एपिसोडला तुम्ही लाईक करा, अनेक मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या शाकल्य कट्ट्याला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.